हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा चॅप्टर आपला चालू आहे आणि या मध्ये आपण आज लास्ट पॉईंट पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण लास्ट लेक्चरला काय पाहिलं ते आधी अभ्यासूया. त्यामध्ये आपण हुक्स लॉ फर्स्ट हे जे पाहिलेलं आहे तो हुक्स लॉ पाहिलेला होता. ठीक आहे. हुक्स लॉ काय स्टेटमेंट होतं कुणाला आठवत असेल बघा. विदिन द इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. करेक्ट. हा काय आहे तुमचा हुक्स लॉ आहे आणि त्याचा जो रेशिओ असतो, ठीक आहे, स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन, हा जो रेशिओ आहे हा इक्वल टू त्याला काय म्हणतो आपण मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. त्याला काय म्हणतो आपण मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. करेक्ट. E स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन इज इक्वल टू कॅपिटल E मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आणि या मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचे कॉन्स्टंट आपण टाईप ऑफ स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या नुसार पाहत आलेलो आहोत. ठीक आहे. त्यातला फर्स्ट कॉन्स्टंट हा कोणता होता बघा. फर्स्ट कॉन्स्टंट आपण पाहिलेला आहे यंग्स मॉड्युलस, दॅट इज वाय. यंग्स मॉड्युलस कशाचा रेशो आहे तो, तर विदिन द इलॅस्टिक लिमिट द रेशो of a longitudinal stress to the longitudinal strain is called the modulus, Young's modulus. आणि त्याचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला होता, दॅट इज कॅपिटल MGL डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर स्मॉल एल. हा यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय केलेला आहे आपण डिराइव्ह केलेला आहे. हा त्याचा काय आहे फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट कॉन्स्टंट आहे. सेकंड constant K, that is bulk modulus. Second constant K, that is bulk modulus, and that is the ratio of volume stress to the volume strain. And that's formula आपण derive केलेला आहे. K is equal to dP divided by dV into V, otherwise or V into dP divided by dV. हा फॉर्म्युला आपण derive केलेला आहे. K is equal to, that is bulk modulus. त्यानंतर नेक्स्ट कॉन्स्टंट आपण पाहणार आहोत, दॅट इज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. नेक्स्ट कॉन्स्टंट आहे आपला, दॅट इज थर्ड वन कॉन्स्टंट इज द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. करेक्ट. आपण इथपर्यंत पाठ हा पाहिलेला आहोत. हुक्स लॉ, इलॅस्टिक कॉन्स्टंट, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, त्याचे कॉन्स्टंट, त्याचे टाईप्स आपण पाहत आहोत. यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, आणि त्यातला थर्ड पॉईंट आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कशाला म्हणायचं. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. तर त्याची डेफिनेशन बघा. विदिन द इलॅस्टिक लिमिट द रेशो ऑफ, आता हा कशाचा रेशो आहे तर रेशो ऑफ शिअरिंग स्ट्रेस, दॅट इज शिअरिंग स्ट्रेस टू द शिअरिंग स्ट्रेन is called the modulus of rigidity. That's called modulus of rigidity. करेक्ट. ही काय आहे त्याची डेफिनेशन आहे. यावरून बघा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, दॅट इज द शेअरिंग स्ट्रेस. मग इटा, त्याचा जो सिम्बॉल आहे त्याला आपण या पद्धतीचा आहे, त्याला इटा असं म्हणतोय, दॅट इज इक्वल टू शिअरिंग स्ट्रेस. जे आपण स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये टाईप पाहिलेला आहे, हा त्याचा थर्ड टाईप आहे. शेअरिंग स्ट्रेस अँड शेअरिंग स्ट्रेन, त्यांचा जो रेशिओ असणार आहे तो काय आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, दॅट इज इटा, दॅट इज शेअरिंग स्ट्रेन. ओके. एक एक्झाम्पल घेऊया आपण, मग तुम्हाला लगेच लक्षात येईल. एक्झाम्पल आहे की आपण एक क्यूब सपोज करतोय, जे की आपण टाईपमध्ये पाहिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. जसं आपण शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेनमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. सपोज हा एक क्यूब आहे. ओके. याला नाव देऊया आपण, दॅट इज A, B, C, D. ओके. अँड हिअर हा लोअर सरफेस आहे आणि हा त्याचा जर अप्पर सरफेस दाखवत असेल मी,
अप्पर सरफेस दॅट इज EFGH ओके. हा असा टोटल काय आहे, क्यूब आहे, ABCDEFGH. हा जो क्यूब आपण कन्सिडर केला आणि त्याचा जो बेस आहे तो ABCD म्हणतोय आपण. बेस हा काय आहे, ABCD. आणि हा बेस कसा आहे, तो फिक्स बेस आहे. बेस कसा आहे, तो फिक्स आहे. अँड वेन अ टँजेन्शियल फोर्स इज अप्लाइड टू द अप्पर सरफेस, या अप्पर सरफेसला जर हा टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला, जसे की आपण शेअरिंग स्ट्रेसमध्ये पाहिलेलंच आहे. अप्पर सरफेस EFGHला आपण टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला तर काय होईल इथे, तर इथला जो हा सरफेस आहे, अप्पर सरफेस आहे, तो स्लाइडली काय होईल, डिस्प्लेड होईल. बरोबर, पुढे सरकेल तो. मग तो आपण इथे मांडूया. बघा दुसऱ्या डायग्राममध्ये हा एक सरफेस घेतोय आपण. त्याचा लोअर पार्ट आहे A आणि B. हे A आणि B कसे आहेत, फिक्स आहेत. ओके. आणि H आणि हा G, हा जो अप्पर सरफेस आहे इथे आपण काय केलेला आहे, फोर्स अप्लाय केला आहे, टँजेन्शियल फोर्स. आणि तो काय होणार आहे, साइडली डिस्प्लेस होणार आहे. करेक्ट. त्याला आपण इथे H' आणि G' म्हणूया. स्लाइटली डिस्प्ले झालं तिथे H' आणि काय म्हणूया आपण, G' म्हणूया. आता ही जी हाईट आहे, काय घेऊया आपण, ह्या क्यूबची हाईट, त्याला आपण स्मॉल h म्हणूया. किती आहे, स्मॉल h म्हणजे लेंथ त्या क्यूबची. ठीक आहे. आणि इथे तयार होणारा हा जो अँगल आहे थीटा, इथे तयार होणारा जो अँगल आहे थीटा, त्याला आपण काय म्हणतोय, थीटा. आणि सपोज दिस डिस्टन्स म्हणजे जे डिस्प्लेस झालेलं डिस्टन्स आहे ते किती आहे, स्मॉल x. डिस्प्लेस फ्रॉम H टू H', अदरवाईज G टू G', डिस्प्लेस झालेलं डिस्टन्स हे काय आहे, स्मॉल x. इथे अँगल तयार आहे थीटा. ओके. आता तुम्हाला हे माहीत असतं क्यूबमधले त्याचे जे कॉर्नर अँगल असतात हे किती डिग्रीचे असतात, 90 डिग्रीचे. म्हणजे सपोज जर मी हा ट्रायंगल घेतला AH', तर हा ट्रायंगल अदरवाईज AHH' हा जो ट्रायंगल आहे तो कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. या राईट अँगल ट्रायंगलनुसार जर मला थीटा काढायचा असेल, दॅट इज टॅन थीटा, काय म्हणतो आपण त्याला, टॅन थीटा, तर तो काय असेल, टॅन थीटा इज इक्वल टू, तुम्हाला हे माहीत आहे, कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजस्टंट अपॉन हायपोथेनियस, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोथेनियस. त्याच्यावरून टॅन थीटा आपण काढणार आहोत. आणि मग इथं आपल्याला टॅन थीटा हा काय मिळणार आहे, आपल्याला x/h. टॅन थीटा इज इक्वल टू वॉट, x/h. टॅन थीटाला आपण डायरेक्टली थीटा इथं म्हणू शकतो ॲप्रॉक्सिमेटली, कारण की हे जे डिस्प्लेस झालेलं डिस्टन्स आहे हे खूप जास्त असं नाही आहे, आपण ते एकदम थोड्या प्रमाणात घेतोय. मग हा जो अँगल तयार होणार आहे तो अँगलसुद्धा एकदम कमी असणार आहे. त्यासाठी टॅन थीटा इज ॲप्रॉक्सिमेट टू थीटा इज इक्वल टू x/h. त्या लक्षात आहे. पण आपण काय केलेलं आहे, क्यूब कन्सिडर केलेला आहे. त्या क्यूबच्या अप्पर सरफेसला फोर्स हा टँजेन्शियल फोर्स अप्लाइड करतोय. त्यानंतर हा एक सरफेस आपण साईडला घेतलेला आहे. त्यातले बेस्ट जे पॉईंट आहे A आणि B हे कसे आहेत, फिक्स आहेत. आणि H आणि G यांना टेंजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यामुळे H आणि G हे काय झालेले आहे, स्लाइडली डिस्प्लेस झालेले आहेत. ओके, x या डिस्टन्सनुसार. आणि त्यावरून आपण हा टॅन थीटा किंवा थीटा हा काय केलेला आहे, x/h हा मिळवलेला आहे. त्यावरून आता आपल्याला काढायचं आहे काय, इटा काढायचं आहे आपल्याला. इटा दॅट इज शेअरिंग स्ट्रेस डिवाइड बाय शेअरिंग स्ट्रेन. हे एवढं आपण कशासाठी केलेलं आहे, तर आपल्याला शेअरिंग स्ट्रेस हा फाइंड आउट करता आला पाहिजे. ओके, शेअरिंग स्ट्रेस अँड द शेअरिंग स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेस काय असणार आहे, अप्लाइड फोर्स डिवाइड बाय एरिया. अप्लाइड फोर्स डिवाइड बाय एरिया हा असणार आहे. अँड शेअरिंग स्ट्रेन, शेअरिंग स्ट्रेन कशाला म्हणायचं मग, रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर, म्हणजे ज्यामध्ये चेंज झालेला आहे, डिस्प्लेस झालेला आहे ते डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर, कोणत्याही लेअरचा. आपण ह्या लेअरचं सपोज करूया, डिवाइड बाय इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड. त्याच्या परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड म्हणजे जे फिक्स्ड आपण पॉईंट घेतलेला आहोत. ठीक आहे. तर मग इथं बघा फॉर्म्युला घेऊया आपण. दॅट इज शेअरिंग स्ट्रेन इज शेअरिंग स्ट्रेस आधी घेऊया आपण. शेअरिंग स्ट्रेस हा काय असणार आहे, फोर्स डिवाइड बाय एरिया. बरोबर. नाव हिअर शेअरिंग स्ट्रेन, शेअरिंग स्ट्रेन काय असणार आहे, रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर, रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर डिवाइड बाय इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द
फिक्स्ड लेअर, मग तो काय असणार आहे, दॅट इज एक्स डिवाइड बाय एच. ते काय असणार आहे, एक्स डिवाइड बाय एच. नाव इटा इज इक्वल टू हा काय आहे, रेशो आहे. कशाचा रेशो आहे, तर शेअरिंग स्ट्रेस टू द शेअरिंग स्ट्रेन. मग शेअरिंग स्ट्रेस किती मिळालेला आपल्याला, एफ डिवाइड बाय ए डिवाइड बाय शेअरिंग स्ट्रेन किती आहे, एक्स डिवाइड बाय एच. करेक्ट. किंवा इथं आपण त्याला डायरेक्टली थीटा म्हणूया. या ठिकाणी आपण इथं थीटा पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, हा थीटा आहे. सो हेअर विच इज इक्वल टू एफ डिवाइड बाय ए इंटू थीटा असं लिहू शकतो ना, एफ डिवाइड बाय ए इंटू थीटा. पण पुन्हा आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायचीच आहे. एफ डिवाइड बाय ए इंटू ब्रॅकेट थीटा म्हणजेच काय आहे, तर एक्स डिवाइड बाय एच. अपोजिट साइड डिवाइड बाय ॲडजस्टंट साइड, ए इंटू ब्रॅकेट एक्स डिवाइड बाय एच. अँड देअर अगेन विच इज इक्वल टू एफ इंटू एच. हा एच काय आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, मग तो काय होईल, न्यूमिनेटरला जाईल. बरोबर का. एच हा जो आहे तो कशामध्ये आहे, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये आहे, मग तो काय होतो, न्यूमिनेटरमध्ये जातो. सो एफ इंटू एच डिवाइड बाय ए इंटू एक्स. हा फॉर्म्युला तयार मिळणार आहे आपल्याला. तो कशाचा आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दॅट इज इटा. इटा इज इक्वल टू एफ इंटू एच डिवाइड बाय ए इंटू एक्स, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. अँड दिस मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज द प्रॉपर्टी ऑफ ओनली सॉलिड. हे फक्त कशामध्ये होऊ शकतं, ओनली सॉलिड. प्रॉपर्टी इज ओनली फॉर सॉलिड. प्रॉपर्टी इज ओनली फॉर सॉलिड. हे सॉलिडमध्येच होऊ शकतं. लिक्विडमध्ये होऊ शकतं का, गॅसेसमध्ये होऊ शकतं का, तर नाही. हे फक्त कशाची प्रॉपर्टी आहे, सॉलिडची प्रॉपर्टी आहे. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा इज इक्वल टू एफ इंटू एच डिवाइड बाय ए इंटू एक्स. हा नेक्स्ट थर्ड कॉन्स्टंट आहे जो की आता आपण डिराइव्ह केलेला आहे. असे आपले किती कॉन्स्टंट झाले, 3 कॉन्स्टंट झाले. ठीक आहे. फर्स्ट कॉन्स्टंट आहे कोणता, बल्क मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस दॅट इज वाय. ओके. सेकंड त्याचा फॉर्म्युला काय आहे, वाय इज इक्वल टू कॅपिटल एम जी कॅपिटल एम एल डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर इंटू स्मॉल एल. सेकंड मॉड्युलस दॅट इज बल्क मॉड्युलस, त्याला आपण काय म्हणतोय, के म्हणतोय, कॅपिटल के. अँड विच इज इक्वल टू वॉट, व्ही इंटू डी पी डिवाइड बाय डी व्ही. अँड थर्ड मॉड्युलस इज द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दॅट इज इटा अँड विच इज इक्वल टू एफ एच डिवाइड बाय ए इंटू एक्स. असे हे 3 मॉड्युलस कॉन्स्टंट मॉड्युलस आहेत आणि हे व्यवस्थित करायचे. याच्यावरती काय करायचं आहे नेमकं, तर जास्त करून काय करायचे आहेत, न्यूमेरिकल्स करायचे. याचे डेरिव्हेशन्स तर करायचेच आहेत, विथ त्याच्यासोबतच काय करायचे आहेत, प्रत्येकाचे न्यूमेरिकल्स करायचे आहेत. त्यासाठी हे 3 फॉर्म्युले अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. ओके. आणि आपला नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट असणार आहे, त्याला आपण सुरुवात करूया. दॅट इज पॉयझन्स रेशिओ. पॉयझन्स रेशिओ. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे आपला पॉयझन्स रेशिओ. हा लास्ट पॉइंट असणार आहे आपला. तुम्हाला यावरती क्वेश्चन काय असेल बघा, डिफाईन द पॉयझन्स रेशिओ अँड ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इट. डिफाईन पॉयझन्स रेशिओ अँड ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इट. पण डेफिनेशन घेऊया आधी आपण. डेफिनेशन ऑफ द पॉयझन्स रेशिओ काय असेल डेफिनेशन, तर बघा, विदिन द इलॅस्टिक लिमिट. ओके. विदिन इलॅस्टिक लिमिट the ratio of within the elastic limit the ratio of lateral strain to the longitudinal strain. आता जर तुम्ही इथे व्यवस्थित पाहिलं असेल, हा रेशिओ आहे ना, हा रेशिओ दोन्ही पण स्ट्रेनचाच रेशिओ आहे. इज कॉल्ड पॉयझन रेशिओ. इज कॉल्ड पॉयझन्स रेशिओ. हा रेशिओ कशाचा आहे, इज कॉल्ड द पॉयझन्स रेशिओ. हा रेशिओ आहे तो कशाचा आहे, लॅटरल स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. म्हणजे हा जो रेशिओ आहे तो स्ट्रेनचा आहे. त्यामध्ये कशाचा आहे, लॅटरल अँड लॉन्जिट्युडिनल. बट इन अ विदिन इलॅस्टिक लिमिट द रेशिओ ऑफ लॅटरल स्ट्रेन
टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज कॉल्ड द पॉयझन्स रेशो. त्याला काय म्हणतो आपण? पॉयझन्स रेशो. आणि त्याचा सिम्बॉल आहे सिग्मा. त्याचा सिम्बॉल काय आहे? सिग्मा. सो देअरफॉर सिग्मा इज इक्वल टू व्हॉट? लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय longitudinal strain. Longitudinal strain. Sigma is equal to what? Sigma for the Poisson's ratio. हे नेहमी लक्षात ठेवा. सिग्मा हा कशाचा सिम्बॉल आहे? पॉयझन्स रेशिओचा सिम्बॉल आहे. अँड दॅट इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. म्हणजे हा एक रेशिओ आहे, दोन्हीही स्ट्रेनचाच आहे, फक्त लॅटरल टू द लॉन्जिट्युडिनल विदिन द इलॅस्टिक लिमिट. दिस इज द डेफिनेशन. आणि याचं आपण आता एक्सप्रेशन पाहूया. एक्सप्रेशन पाहायचं आहे आपल्याला. तर सपोज एक्सप्रेशन पाहण्यासाठी एखादी आपण वायर कन्सिडर करूया ज्याची लेंथ आहे कॅपिटल एल आणि जी की एका पॉईंटला फिक्स आहे. ठीक आहे. एक वायर आहे, त्याची लेंथ किती आहे? कॅपिटल एल. ही काय आहे? त्याची ओरिजिनल लेंथ आहे कॅपिटल एल. ते एका साईडला आपण काय केलेलं आहे? फिक्स्ड केलेलं आहे. आणि सपोज या वायरचा जो डायमीटर आहे, या वायरचा जो डायमीटर आहे त्याला म्हणतोय आपण कॅपिटल डी. डायमीटर त्या वायरचा काय आहे? कॅपिटल डी, विच इज सस्पेंडेड टू द रिजिड सपोर्ट. आणि या वायरला आपण काय केलेलं आहे? एखादा वेट अटॅच केला असेल. सपोज काय केलेलं आहे? वेट अटॅच केलं असेल, mg. बरोबर. तर हा काय होणार आहे? वायर काय होणार आहे? इलॉंगेट होणार आहे. काय होणार आहे? इलॉंगेट होणार आहे. बरोबर. येते लक्षात? सो फोर्स विल बी ॲक्ट ऑन द वायर. म्हणजे वेट अप्लाय करतो याचा अर्थ ह्याच्यावरती काय आपण ॲक्ट करतोय? फोर्स ॲक्ट करतोय. अँड दिस फोर्स विल इन्क्रीजेस द लेंथ ऑफ वायर. म्हणजे सपोज या वेटमुळे म्हणजे या फोर्समुळे या वायरची लेंथ जर इन्क्रीज होत असेल त्याला आपण काय म्हणणार आहे? स्मॉल एल. इन्क्रीजिंग, अदरवाईज चेंज इन काय असणार आहे? त्याला स्मॉल एल म्हणतो आपण. आणि इन्क्रीजिंग लेंथला आपण म्हणणार आहोत स्मॉल एल. सो आणि या वेटमुळे किंवा या फोर्समुळे ज्या लेंथमध्ये चेंज होणार आहे त्याच्या लेंथमध्ये चेंज होणार आहे. आणि अजून कशामध्ये होईल? त्याच्या डायमीटरमध्ये चेंज होईल. ओरिजिनल डायमीटर आपण डी म्हणतोय, कॅपिटल डी हा ओरिजिनल डायमीटर आहे. आणि त्याचा जो चेंज इन डायमीटर आहे किंवा इन्क्रीजिंग डायमीटर आहे त्याला आपण स्मॉल डी म्हणूया. काय म्हणूया त्याला? स्मॉल डी. ओके. सो फर्स्ट आपण काय काढून घेऊया आधी? लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन हा काय असेल? दॅट इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन इज द चेंज इन डायमीटर. लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमीटर टू द ओरिजिनल डायमीटर. लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमीटर टू ओरिजिनल डायमीटर. ओरिजिनल डायमीटर. आता लॅटरल चेंज चेंज इन डायमीटर कोणता आहे? स्मॉल डी. आणि ओरिजिनल डायमीटर कोणता आहे? कॅपिटल डी. मग लॅटरल स्ट्रेन हा काय झाला? स्मॉल डी डिवाइड बाय कॅपिटल डी. त्याच पद्धतीनं लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन आता हा आपण पाहिलेला आहे. टाईपमध्ये सुद्धा काय केलेला आहे आपण? हा काढलेला आहे. हा काय असतो? दॅट इज चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. मग चेंज इन लेंथ ही काय आहे? स्मॉल एल. स्मॉल ही त्याची चेंज इन लेंथ आहे. आणि ओरिजिनल लेंथ ही काय असणार आहे वायरची? दॅट इज कॅपिटल एल. कॅपिटल ही काय आहे? ओरिजिनल लेंथ आहे. सो वी गॉट हेअर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज इक्वल टू स्मॉल एल डिवाइड बाय कॅपिटल एल. आणि यावरून आपण हा काय काढू शकतो? पॉयझन रेशिओ काढू शकतो. पॉयझन रेशिओ सिग्मा इज इक्वल टू वॉट? लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. मग मला सांगायचं आहे सिग्मा इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन. काय फॉर्म्युला काढला आपण? स्मॉल डी डिवाइड बाय कॅपिटल डी. डिवाइड बाय काय असणार आहे? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन दॅट इज स्मॉल एल डिवाइड बाय कॅपिटल एल. सो हेअर सिग्मा इज इक्वल टू काय मिळाली तुम्हाला? स्मॉल डी इंटू कॅपिटल एल डिवाइड बाय कॅपिटल डी इंटू स्मॉल एल. This is the Poisson's ratio, otherwise the formula of the Poisson's ratio. Sigma is equal to small d into capital L divided by the capital D into small l. आता कॅपिटल डी स्मॉल डी हा काय आहे? चेंज इन डायमीटर. कॅपिटल एल ही काय आहे? ओरिजिनल लेंथ ऑफ द वायर. कॅपिटल डी हा काय आहे? ओरिजिनल डायमीटर ऑफ द वायर. अँड स्मॉल एल ही काय आहे? चेंज इन लेंथ ऑफ द वायर. ठीक आहे. दॅट इज द सिग्मा.
फॉर अ होमोजिनियस आयसोट्रोपिक मटेरियल इट इज द निगेटिव्ह. हा जो सिग्मा आहे म्हणजे हा जो पॉयझन रेशो आहे तो होमोजिनियस आयसोट्रॉपिक मटेरियलसाठी तो कसा असतो, निगेटिव्ह असतो. फॉर होमोजिनियस आयसोट्रोपिक मटेरियल it is negative. Okay, for cork it is a 0. कॉर्क जे आहे त्यांच्यासाठी तो कसा आहे, तो 0. MCQ साठी इम्पॉर्टंट आहे ते क्वेश्चन्स. फॉर मेटलसाठी हा 0.3 आहे. फॉर मेटल पॉयझन रेशो हा किती आहे, 0.3. अँड फॉर रबर इट इज नियरली इक्वल टू 0.5. रबर जे मटेरियल तुम्ही यूज करतात तो रबरसाठी हा किती आहे, नियरली 0.5. ठीक आहे. अशा पद्धतीनं पॉयझन रेशिओ, त्याची डेफिनेशन्स, त्याचा फॉर्म्युला आणि त्याचे एक्सप्रेशन्स हे व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. आणि हा पॉईंट हा आपल्याला या चॅप्टरमधील लास्ट पॉईंट आहे. इथे आपला चॅप्टर संपत आहे. या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. याची नोट्स तुम्हाला ग्रुपवरती पाठवल्या जातील. थँक्यू सो मच.